आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची स्तुती असो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया स्तोत्रसंहिता 34:7. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसोबती छावणी देतो आणि त्यांचे रक्षण करतो. तर आज परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगत आहे की परमेश्वराचे जो दूत आहे, जे परमेश्वराचे भय मानतात, जे परमेश्वरावर विश्वास करतात, त्यांचे काय करतात, त्यांच्या चौघीभोवती त्यांचे रक्षण करतात, त्यांना सांभाळतात, त्यांचे रक्षण करतात, असं परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं. जसं आपण बघू शकतो शद्रक मेशक अबेदनेगोच्या जीवनामध्ये, त्यांच्या जीवनात अशी परीक्षा आली की त्यांना त्या मूर्त्यांसमोर दंडवत करायचा, असं त्यांच्या जीवनात परीक्षा आली. पण त्यांचा विश्वास कोणावरती होता? आपल्या परमेश्वरावरती होता. म्हणून ते परमेश्वराचा भय मानायचे, म्हणून त्यांनी कोणत्या मूर्तीसमोर दंडवत नाही केलं. त्यांचं प्राण देईल असं त्यांनी बोललं की आमचा प्राण जाईल तरी चालेल, पण आम्ही या मूर्त्यांसमोर दंडवत नाही करणार. तर जेव्हा त्यांना त्या आगीच्या भट्टीमध्ये टाकलं, तर आपण बघू शकतो की परमेश्वराचा दूत त्यांच्या चौघीवर चारू साईडला परमेश्वराचा दूत काय करत होता? फिरवत होता, त्यांचे रक्षण. त्यांना आगीचा एक सुद्धा धक्का सुद्धा लागला नाही. का? कारण की त्यांचा विश्वास, ते कोणाला भय मानत होते? जीवित परमेश्वरावरती. ते बोलले आमचा प्राण गेला तरी चालेल, पण आम्ही या मूर्त्यांसमोर आम्ही काय नाही करणार? दंडवत नाही करणार, त्यांची पूजा नाही करणार, त्यांची आराधना नाही करणार. त्यांनी ज्या परमेश्वरावर विश्वास केला, विश्वास योग्य राहिले ते. तसंच आपल्या जीवनामध्ये पण अनेक परिस्थिती येतील, पण आपल्या जीवनामध्ये आपण परमेश्वराकरिता विश्वास योग्य राहायला पाहिजे, त्याचं भय मानायला पाहिजे. आणि जेव्हा आपण त्याचं भय मानतो, परमेश्वराचे दूत आपली काय करता? रक्षा करतात. जसं वचनामध्ये लिहिलं आहे की तुझ्या पायाला ठेस लागू नये म्हणून ते काय करतील? तुला हातोहात धरून घेतील, असं परमेश्वराचं वचन सांगतं. तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची चिंता नाही करायची, तुमच्या मार्गाची चिंता नाही करायची. तुम्ही जिथे कुठे जाणार, परमेश्वराचे दूत तुमच्यासोबत असेल तुमच्या रक्षणासाठी. पण जर ते तुमच्या जीवनात रक्षण करायचे असेल, तर आपल्याला काय करायला पाहिजे? परमेश्वराचा भय मानायला पाहिजे, त्याच्यावर विश्वास केला पाहिजे. कारण जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास करेल, ज्या गोष्टी त्याने आपल्यासाठी ठेवल्या, निश्चय त्या आपल्या जीवनामध्ये पूर्ण होतील. चला आपण हे वचन स्वीकारूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वर, तुझ्या या वचनासाठी आम्ही धन्यवाद करतो राजा. जे लोक तुझे भय मानतात परमेश्वर, तुझे दूत त्यांचे रक्षण करते म्हणून धन्यवाद राजा. तुझे दूत आमचे रक्षण करते म्हणून धन्यवाद परमेश्वर. तुझ्या नावाला महिमा आणि आदर देतो राजा. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझे स्वर्गीय पिता. आमेन.